उल्हासनगर शहरामध्ये विकास व्हावा यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेचे अनेक नगरसेवक हे सातत्याने कार्य करताना दिसत आहेत, परंतु अनेक ठिकाणी हे फक्त गरिबांच्या विरोधामध्येच काम करत आहेत का असं काहीसं दिसून येत आहे। सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करताना जमुनदास पुरवसवाणी यांनी सांगितले उल्हासनगर शहरामध्ये जिथे कुठे या गाड्या हातगाडी लागतात किंवा भाजी विकत असतात त्यांना तिथून हटवण्यात यावे आणि नो फेरीवाला जागा ही घोषित करावी। परंतु अशात या उल्हासनगर शहरामधील असलेलं जो गोल मैदान आहे या गोल मैदानामध्ये रात्रीच्या वेळेस तुम्ही पाहू शकता संपूर्ण जो राऊंड असतो टोटल हा फास्ट फूडच्या गाड्यांनी भरलेला असतो। त्या सर्व गाड्या या महानगरपालिकेच्या नगरसेवकांना दिसत नाही आहेत का? सोबतच महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी चारही प्रभाग अधिकारी यांना उल्हासनगर शहरामध्ये असलेल्या अनेक ज्या हातगाडी आहेत किंवा फास्ट फूड आहेत अनेक ठिकाणी रस्ते बाधित केले जातात, फुटपाथ कव्हर केले जाते हे त्यांना दिसत नाही आहेत का? त्यांच्यावर ते कारवाई का करत नाही? फक्त गरिबांच्या हातगाडी यांच्यावर त्यांना कारवाईचा दिला जातोय का? असा काहीचा प्रश्न आता उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना नव्हे तर जनतेला देखील हा प्रश्न पडत आहे की हे प्रभाग अधिकारी हे नेते नक्की ते गरिबांना हटवण्यासाठी काम करत आहेत की गरीबी हटवण्यासाठी काम करत आहेत? इस प्रकार से महानगर पालिका चल रही है तो फिर ये नगर सेवक यहाँ पर सत्ता विपक्ष क्या है? यहाँ पर विरोधी पक्ष बनना, यहाँ पर सत्ताधारी पक्ष करना, सभागृह नेता बनाना, गठनेता हमारे शिवसेना के बीजेपी से बनना, ये सब क्या चल रहा है? मैं गठनेता जी से निवेदन करूंगा कि क्या चल रहा है, क्या हो रहा है? तीन प्रश्न पर पहला संबंधित अधिकारी पुढे यावे। उल्हासनगर शहरातील ना फेरीवाला क्षेत्र कोणकोणत्या रस्त्यावर घोषित करण्यात आले आहे? कोई जवाब नाही। दूसरा, ना फेरीवाला क्षेत्रामध्ये हातगाड्या उभा राहतात की नाही? एक प्रश्न सीधा है, गाड़ी खड़ा रहता है क्या? नहीं, लिखना है हाँ या नहीं। जवाब क्या रहा है? जब खड़ा होता है तो कार्रवाई करते हैं। तो ये कार्रवाई कब तक चलेगी? 1 साल, 2 साल, 10 साल, 20 साल? मैं यह उत्तर सुनना चाहता हूँ कि ना फेरी वाला क्षेत्र में कोई भी गाड़ी खड़ी नहीं हो रही है, ये उत्तर बराबर नहीं है। और तीसरा मेरा प्रश्न है, ना फेरी वाला क्षेत्र के लिए महापालिका ने कौन सा धोरण पॉलिसी कौन सी बनाई है? इसके लिए क्या नियमावली है? क्या हम ना फेरी वाला क्षेत्र जब 10 साल पहले बात कर रहे थे